नमस्कार. 1940च्या दशकामध्ये म्हणजे अगदी नेमकं सांगायचं झालं तर 1944 साली स्वातंत्र्य मिळायच्या 3 वर्ष आधी आमच्या गावातल्या बाबा सावंताने आपला गावातला सगळा गाशा गुंडाळला आणि तो चाकरमानी होण्यासाठी मुंबईला निघाला. त्यावेळेला सर्वसाधारणपणे वयाची 18-20 वर्ष पूर्ण झाली की गावातले करते सवरते असे जे तरुण असत ते आपलं नशीब काढायला, पोटापाण्याची सोय बघायला थेट मुंबई गाठत असत. आणि मग ह्या मुंबई गाठलेल्या सगळ्या लोकांना गावामधले तेव्हा असलेले लोक चाकरमानी म्हणत असत. तर असा हा चाकरमानी होण्यासाठी बाबा सावंत आमच्या गावातून जो तो निघाला त्याने मुंबई गाठली आणि तिथे थोडे 15-20 दिवस इकडे तिकडे शोधाशोध केल्यावर मुंबईच्या फिनिक्स मिलमध्ये त्याला चांगली नोकरी लागली. फिनिक्स मिलमध्ये नोकरी करता करता बाब्याने आपला साल स्वभाव, मेहनती वृत्ती आणि एकंदर चिकित्सकपणाचं चांगलं प्रदर्शन मुंबईमध्ये त्या फिनिक्स मिलमध्ये केलं आणि 6-8 महिन्यामध्ये सगळ्यांचा लाडका बाब्या झाला. बाब्या सावंताने मनापासून काम करून करून आपल्यावर असणाऱ्या जॉबरचं, त्याच्यावरच्या मास्टरचं, त्याच्यावरच्या सुपरवायझरचं सगळ्यांचं मन जिंकलं आणि मग हळूहळू त्याच्या प्रगतीची दारं त्या फिनिक्स मिलमध्ये खुली व्हायला लागली. वर्ष महिने जसे जात होते तसे जाणारं प्रत्येक वर्ष हे बाब्याच्या प्रगतीला हातभार लावूनच मावळत होतं. पुढच्या 2.5-3 वर्षामध्ये बाब्याचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर वर्षभरातच घरात पाळणा हल्ला आणि बाब्याच्या बायकोने म्हणजे कमलाने एका अतिशय गोंडस अशा मुलाला जन्म दिला. मुलाचा जन्म झाल्यावर बाब्याच्या आनंदाला पारावार राहिला नाही आणि म्हणून या बाब्या सावंताने धनू असं नाव आपल्या या लाडक्या मुलाचं ठेवलं आणि आपल्या ओढगस्तीच्या पगारामध्ये जसं आणि जितकं जमेल तितकं कौतुक हा बाब्या आणि त्याची बायको कमला आपल्या या धाकट्या लाडक्या मुलाचं म्हणजे धनूचं करत असत. बाब्या सावंत मुंबईला गेल्यापासून त्याने एक नाळ मात्र आमच्या गावाशी जोडून ठेवलेली होती आणि ती म्हणजे बाब्या गेल्या दिवसापासून दरवर्षी कार्तिक महिन्यामध्ये जशी त्याला रजा मिळेल तशी 4-8 दिवसाची रजा काढून तो गावाला येत असे. गावाच्या हद्दीमध्ये शिरल्या तिथे जे मारुतीचं देऊळ होतं त्या मारुतीच्या देवळामध्ये पैसा आणि एक नारळ ठेवून आतमध्ये शिरायच्या आधीच मारुतीचं पक्कं स्मरण करून त्याचे आशीर्वाद घेत असे आणि मग घरी जाऊन हातपाय स्वच्छ धुवून तोंडावर पाणी मिळून आणि जर कोणी दिला तर चहाचा घोट घशाखाली घालून मग हा बाब्या जो आपल्या घरातून उठत असे तो सरळ माझ्या आजोबांच्या म्हणजे पांडुरंग श्रीधर केतकर यांच्या घरी दाखल होत असे. माझे आजोबा त्यावेळेला निव्याचे म्हणजे देवरुखजवळ जे ठारखेड निव नावाचं गाव आहे त्या गावामध्ये खोती करत होते आणि या खोतांच्या भेटीला हा बाब्या सावंत अगदी आल्या आल्या त्याच दिवशी सूर्य मावळायच्या आत भेटीला दाखल होत असे. मुंबईहून आलेला हा चाकरमानी बाब्या आणि मग आजोबा अशा या दोघांची गट्टी जमत असे. तास 1.5 तास दोघांच्या गप्पामध्ये कसा निघून जात असे ते दोघांनाही कळत नसे. आल्या आल्या आजोबा त्याला चहा पाजत आणि मग बोलून बोलून बाब्या तुझा आता घसा सुकला आहे असं म्हणून तासाभराने त्याला परत एकदा चहा पाजत असत. त्यावेळेला बाब्या वर्षभरामध्ये मुंबईमध्ये त्याला आलेले अनुभव, मुंबईच्या बहुढंगी बहुरंगी अशा गोष्टी अशा सांगत असे. गावातल्या सगळ्यांची ख्याली खुशाली गावाच्या खोताकडनं म्हणजे माझ्या आजोबांकडून जाणून घेत असे आणि मग अगदी रात्र झाली की हा बाब्या आपल्या घरी जात असे. दुसऱ्या दिवशी मग बाब्या गावातल्या देवीच्या देवळाला आणि गणपतीच्या देवळाला भेट देत असे. तिथे मनापासून मुंबईहून आणलेलं त्याला जे शक्य होत असेल ते सगळं सामान देवाला मनापासून अर्पण करत असे, त्याचे आशीर्वाद घेत असे आणि बाबा महाराजा
तुझ्या कृपेने मागचं वर्ष खूप चांगलं गेलं आणि पुढच्या येणाऱ्या सगळ्या वर्षांची माझी अशीच काळजी घेण्याची विनंती किंवा नमस्कार बाबा तुला मी करतो आहे असं म्हणून हा बाब्या देवीच्या आणि गणपतीच्या देवळामध्ये देवापुढे डोकं ठेवत असे. मुंबईहून आणलेल्या हातभेटी मग गावातल्या सगळ्या लोकांना वाटत फिरत असे. त्याच्यामध्ये त्याचे पुढचे 2-2.5-3 दिवस जात असत. तिथेही गप्पांचा फड रंगत असे आणि मग जायची वेळ आल्यानंतर बाब्याचे डोळे भरून येत. भरल्या डोळ्यांनी पुन्हा एकदा तो माझ्या आजोबांना भेटायला येई. त्यावेळेला त्याच्या तोंडातून शब्दही फुटत नसे. भरल्या डोळ्यांनी आणि हुंदके मारत मारत बापू आशीर्वाद द्या, लक्ष असू द्या असं काहीतरी तो पुटपुटत असे. आजोबांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेऊन मग दुसऱ्या दिवशी सकाळी परत एकदा गाठोडं बांधून हा बाब्या मुंबईला परत जात असे. वर्ष निघून गेल्याबरोबर धनू मोठा व्हायला लागला आणि धनूने बाप आपला कोकणातलं गाव सोडून मुंबईत आलेलं आहे आणि मनापासून कष्ट करून जेवढं सगळं शक्य आहे ते आपल्याला प्रामाणिकपणे द्यायचा प्रयत्न करत आहे हे धनूला खूप लवकर जाणवलं. त्याने विद्येची कास धरली. शाळेमध्ये दरवेळेला तो पहिल्या 5मध्ये निश्चितपणे असे आणि मॅट्रिक होईपर्यंत 2-4 वेळेला या धनूचा पहिला नंबरसुद्धा सबंध वर्गामध्ये आलेला होता. मॅट्रिक झाल्यानंतर त्याने कॉलेजचं शिक्षण सुरू केलं आणि कॉलेजमध्ये पदवी प्राप्त करून पुढच्या काही वर्षामध्ये बाब्याच्या मुलाला म्हणजे धनूला मुंबईतल्या एका चांगल्या बँकेमध्ये नोकरी लागली. एवढं सगळं होईपर्यंत 1974 साल उजाडलं आणि 1974 साली दिवाळीच्या थोडं आधी बाब्याला डोळ्यांनी नीट दिसेन असं झालं. बाब्या डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांनी सांगितलं की बाब्या तुमच्या दोन्ही डोळ्यामध्ये मोतीबिंदू झालेला आहे आणि आता लवकरात लवकर हे ऑपरेशन करायची गरज आहे. बाब्या मोतीबिंदूच्या ऑपरेशनला घाबरत नव्हता. पण दिवाळीनंतर कार्तिक महिन्यामध्ये जे आपल्या गावाला जायचं आहे ती इतक्या वर्षाची परंपरा मात्र तुटणार याचं बाब्याला कुठेतरी मनापासून वाईट वाटत होतं. तशा विचारामध्ये बसलेल्या त्या बाब्याला बघून डॉक्टर म्हणाले की बाब्या घाबरू नका, हे फार मोठं काही ऑपरेशन नाही आहे. बाब्याने आपल्या मनामध्ये आलेले सगळे विचार डॉक्टरांना सांगितले. पण डॉक्टर म्हणाले की बाब्या डोळ्यासारख्या गोष्टीचा प्रश्न आहे त्यामुळे चाल ढकल करू नका. 1 वर्ष देवाला इथूनच नमस्कार करा आणि मी तुम्हाला सांगतो की देव इथून केलेला नमस्कार सुद्धा मान्य करून घेईल. डॉक्टरांनी एवढा विश्वास दिल्यानंतर मग बाब्याने ऑपरेशन करायचं ठरवलं आणि दिवाळी ओलांडल्यावर लगेच 4-5व्या दिवशी बाब्याचं मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं. त्यावेळेला म्हणजे 1974-75 सालापर्यंत आजच्यासारखी उपकरणं किंवा तंत्रज्ञान अस्तित्वात आलेलं नव्हतं आणि त्यामुळे ज्या कोणाचं मोतीबिंदूचं ऑपरेशन करायचं असेल त्याला डॉक्टर आधीच सांगत की बाबा पुढचे किमान 2 महिने तुला सतत काळा चष्मा लावून म्हणजे आजच्या भाषेमध्ये ज्याला आपण गॉगल म्हणतो तो गॉगल लावून फिरायला लागेल. कुठच्याही गरम पदार्थाशी विशेषतः स्टोशी किंवा शेगडीशी अजिबात जायचं नाही तरच हे ऑपरेशन बाबा सक्सेसफुल म्हणजे यशस्वी होणार आहे. बाब्यालाही डॉक्टरांनी तीच सगळी काळजी घ्यायला सांगितली आणि बाब्या मात्र कार्तिक महिन्यामध्ये गावाला जाता येत नाही म्हणून खिन्न झालेला होता. असाच आमचा बाब्या सकाळी एकदा उठल्यानंतर त्याच्या मनामध्ये पटकन विचार आला की अरे मी जात नाही आहे पण आता माझा मुलगा धनू हा चांगला करता सवरता झालेला आहे, त्याचं लग्न झालेलं आहे आणि देवाच्या कार्यामध्ये खंड नको म्हणून आपल्या धनूला यावर्षी गावाला या कार्तिक महिन्यामध्ये पाठवावा. तोपर्यंत धनू बँकेमध्ये निघून गेलेला होता. बाब्या संध्याकाळ होऊन गेल्यावर या धनूची म्हणजे आपल्या मुलाची वाट बघत होता. आल्या आल्या
या बाब्यानी त्या धनूला आपल्या समोर बसवलं आणि सांगितलं की बाबा अशी अशी परंपरा कार्तिक महिन्यामध्ये गावाला जाऊन देवाला काही ना काही अर्पण करून आशीर्वाद घेण्याची मी ठरवलेली आहे. आता यावर्षी माझं हे मोतीबिंदूचं ऑपरेशन झाल्यामुळे डॉक्टर काय मला जाऊ देणार नाही, पण धनू बाळा तू जाशील का? बाब्याने थरथरत्या स्वरामध्ये अजिजीने विचारल्यावर धनू पटकन तयार झाला आणि बाब्याच्या उत्साहाला मग आकाश ठेंगणं झालं. दुसऱ्या दिवशी परत एकदा धनूला आपल्या समोर बसून बाब्याने तिथे गेल्यावर काय काय करायचं, कुठच्या कुठच्या देवाला काय काय व्हायचं, कुणाला काय काय हात भेटी म्हणजे वस्तू न्यायच्या, या सगळ्यांची यादी करायला धनूला सांगितली. धनूने आपल्या बापाकडे बघून बापाबद्दल जो त्याला आदर होता त्या सगळ्या आदराचा एकत्रित परिणाम म्हणून धनूने जसं बाब्याने सांगितलं तसं सगळं लिहून घेतलं आणि त्या सगळ्या वस्तू त्याच दिवशी त्याने खरेदी करून टाकल्या. पुढच्या 2-4 दिवसामध्ये सुट्टीचा अर्ज केला, सुट्टी सँक्शन झाली आणि मग बाब्याचा प्रतिनिधी म्हणून त्याचा मुलगा धनू एके दिवशी आमच्या गावामध्ये दाखल झाला. गावामध्ये आल्या आल्या आपल्या वडिलांनी म्हणजे बाब्या सावंतांनी सांगितल्याप्रमाणे हा धनू सगळ्यात आधी वेशीवरच्या मारुतीच्या देवळामध्ये गेला. तिथे नतमस्तक होऊन मारुतीला प्रार्थना करून मग तो गावात आला, आपल्या घरी गेला, चहा पाणी करून. नंतर बाब्याने त्याला ते सांगितलं होतं की गेल्या पहिल्याच दिवशी गावातल्या खोतांना म्हणजे बापूंना भेटायचं. मग बापूंचा शोध घेत घेत धनू आपल्या घरातून निघाला आणि माझ्या आजोबांच्या दरवाजामध्ये येऊन उभा राहिला. घराच्या दरवाजात उभ्या राहिलेल्या या धनूला एकच गोष्ट माहीत होती की या घरामध्ये जाऊन बापू नावाच्या कोणाला तरी भेटायचं आहे. आता घराच्या आतमध्ये त्याची नजर भिरभिर फिरायला लागले आणि मग थोडासा कानोसा घेऊन धनूने एक विचार मनाशी केला आणि सरळ बापू बापू म्हणून हाका मारायला सुरुवात केली. ओटेवर बसलेल्या आजोबाने कामातलं आपलं लक्ष वर केलं आणि त्यांना सगळा 25शीचा जामानिमा असलेला धष्टपुष्ट असा धनू उभा असलेला दिसला. आता आपल्याला हाका मारत कोणतरी आलेलं आहे हे लक्षात आल्यावर बापू हातातलं काम बाजूला ठेवून आपल्या जागेवरनं उठले, ओटीवरून खाली पडवीपर्यंत आले आणि या धनूच्या समोर येऊन उभे राहिले. त्या धनूकडे बघून मग माझे आजोबा म्हणाले की बोला, अहो मीच बापू आहे. आता आपल्या समोर उभा असलेला हा माणूसच बापू आहे हे म्हटल्यावर थोड्याशा चमत्कारिक अवस्थेमध्ये धनू आला आणि त्याने पटकन तिथल्या तिथे आजोबांना नमस्कार केला. नमस्कार करून झाल्यावर मग तो म्हणाला की मी धनू, बाब्या सावंतांचा मुलगा. आता बाब्या सावंतांचा मुलगा धनू म्हटल्यावर माझ्या आजोबांना आनंदाचं प्रीतीचं भरतं आलं. त्याने धनूला हाताला धरून आतमध्ये घेतलं आणि त्या पडवीमध्ये असलेल्या घडवंचीवर बसायला सांगितलं. पुढे आपली खुर्ची ओढली आणि म्हणाले की बोला, काय म्हणतायत बाब्या सावंत, आणि बाळा तू कसा आलास यावर्षी? ही सगळी प्रस्तावना गोड शब्दामध्ये झाल्यावर बाब्याच्या मुलाचा म्हणजे धनूचा धीर थोडा चेपला होता. त्याने सांगितलं की बाबांचं म्हणजे बाब्या सावंताचं मोतीबिंदूचं ऑपरेशन झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमुळे आज हे कार्तिक महिन्यामधलं आमचं वाण जे बाबांनी घेतलेलं आहे ते पुरं करायला यावर्षी मी आलेला आहे. बाब्या सावंताचा एकंदर रुबाब, त्याने धनूवर केलेले संस्कार याबद्दल बापूंना म्हणजे माझ्या आजोबांना पुष्कळसं समाधान वाटलं. मग बापूंनी इकडच्या तिकडच्या गोष्टी विचारायला सुरुवात केली. पण ही पहिलीच भेट असल्यामुळे धनू मात्र तत पप करत जुजबी किंवा मोडकी तोडकी उत्तरं द्यायला लागला. बाब्याबरोबर जशी आजोबांची अंगत पंगत जमत असे तसा काही रुबाबदार असा गप्पांचा फड काही जमेना. आजोबांनी ही स्थिती ओळखल्यानंतर पटकन या उभ्या असलेल्या धनूला निरोप दिला आणि सांगितलं की बाळा, पुन्हा एकदा तुला जेव्हा सवड असेल
तेव्हा जायच्या आधी मला भेटून जा. ज्या माणसाकडे आपण बापू बापू करत गेलो त्यांचं एकंदर ते शालीन वागणं, गोड बोलणं घराकडे परत जाणाऱ्या धनूच्या मनामध्ये काहीतरी गारुड करणारं होतं. आणि मग एखादं बाबांनी सांगितलेलं काम राहिलं तरी चालेल, पण आपण जाण्यापूर्वी या बापूंना परत एकदा भेटायचं असा मनाशी निश्चय करूनच हा धनू आपल्या घरापर्यंत पोहोचलेला होता. दुसऱ्या दिवशी देवीचं दर्शन, गणपतीचं दर्शन झालं. आजूबाजूच्या वाड्यामध्ये फिरून ज्या ज्या भेटवस्तू होत्या त्या सगळ्यांना देऊन झाल्या. त्याच्यामध्ये या धनूचा दुसरा दिवस कधी मावळला ते या धनूला सुद्धा कळलं नाही. तिसऱ्या दिवशी मात्र घरातनं आंघोळ पांघोळ सगळी उरकून सकाळी 11च्या सुमारासच हा धनू आपल्या घरातून निघाला आणि त्याने माझ्या आजोबांचं म्हणजे गावातल्या खोताचं बापूंचं घर गाठलं. या वेळेला त्याचा धीर चेपलेला होता, त्यामुळे दारात उभं राहून इकडे तिकडे न बघता तो सरळ दार ओलांडून पडवीमध्ये आला. मागच्या वेळेसारखे बापू आपल्या ओटीवर काम करत बसलेले होते. दोघांची नजरानजर झाली, एकमेकांची खूण पटली आणि आजोबा म्हणाले की अरे धनू, इथे वरच ये बाबा. धनू पायातल्या चपला काढून आपल्या अंगावरचे कपडे जरा झटकून आजोबांच्या शेजारी जाऊन गादीवर बसला. आजोबांनी जरासं भिंतीकडे सरकून या आडदांड धनूला पुरेशी जागा होईल किंवा लागेल तेवढी करून दिली. आणि मग या वेळेला जसा बाब्या आल्यावर गप्पा मारत असे तसा त्याचाच मुलगा धनू हा आजोबांची गप्पा मारायला लागला. आजोबांनी मग मुंबई काय म्हणते, मुंबईतले लोक काय म्हणतायत, नवीन सुधारणा काय झाल्यात या सगळ्याची खबरबात घेतली. आणि मग थोडासा किंवा पूर्ण मोकळा झाल्यावर एक गोष्ट या धनूनी स्वतःहून माझ्या आजोबांना सांगायला सुरुवात केली. तो म्हणाला की बापू, काय काय वेळेला काही काही गोष्टींचा अर्थ मला लागत नाही आणि नंतर असं वाटत राहतं की खरोखरच आपण विचार कराव्या त्या महत्त्वाच्या गोष्टी नव्हत्या, त्याला खरोखरच काही अर्थ नसेल. याच्यावर मग माझे आजोबा म्हणाले की अरे, आपल्याला एखाद्या गोष्टीचा अर्थ कळला नाही तर त्याला काही अर्थच नसतो असं समजणं बाबा चूक आहे धनू. बापूंचं म्हणजे माझ्या आजोबांचं बोलणं ऐकून मग धनूने आपल्याला आलेला अनुभव किंवा एक क्षुल्लक वाटणारी गोष्ट सांगायला सुरुवात केली. धनू म्हणाला की बापू, मी बँकेमध्ये नोकरी करतो आणि संध्याकाळी 5:30 वाजता बँक संपली की मी निघतो, गाडी पकडतो आणि आमच्या बोरिवली स्टेशनवर उतरतो. तिथून चालत चालत 15 मिनिटाच्या अंतरावर आता आम्ही घेतलेलं नवीन घर आहे. असंच एक दिवस मी चालत चालत जात असताना अचानक पावसाने आपली रिपरिप सुरू केली आणि अचानक आलेल्या या पावसामुळे त्या बोरिवलीच्या रस्त्यावर आणि बाजारात जेवढे केवढे लोक होते त्या सगळ्यांची त्रेधा तिरपीट उडाली. सगळेजण आसरा शोधायला लागले. काही जण आता घर जवळच आहे म्हणून भिजत्या अंगाने पावसातून चालत चालत आपला मार्ग कापत होते. मी सुद्धा तोच विचार केला की आता कुठेतरी थांबून पाऊस थांबण्याची वाट बघण्यापेक्षा आता घरी जाऊ 4 थेंब अंगावर पडले तर त्यांनी आपलं काही बिघडत नाही असं म्हणत म्हणत मी आपल्या घराच्या दिशेने चाललेले असताना घर जवळ आल्यावर घराच्या आधी एक चौक आहे आणि त्या चौकामध्ये अशी लाईनशीर एका शेडमध्ये वेगवेगळ्या प्रकारची दुकानं मांडलेली आहेत. झपाझप पावलं टाकत असताना त्या दुकानाच्या रांगेत समोरून जात असताना एक कुत्री अशी काहीतरी विचित्र नजरेने किंवा विचित्र अवस्थेमध्ये बसून माझ्याकडे बघते असं मला जाणवलं. मी जराशी पावलं वळवून त्या कुत्रीकडे बघितलं तर कुत्रीने 2 वेळेला मानावर करून माझ्याकडे अतिशय आर्द्र अशा नजरेने बघायला सुरुवात केली. मी त्या कुत्रीकडे नीट बघितलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की ही कुत्री पोटूशी आहे आणि बहुधा सबंध दिवसात हिला खायला काही मिळालेलं नाही. पाऊस बाहेर रिपरिप
करत होता आणि मलाही घरी जायची ओढ होती. त्यामुळे त्या कुत्रीकडे 2-4 मिनटं घोटाळून तिच्याकडे बघून मी आपल्या घरी गेलो. घरी गेल्यानंतर तातडीने आंघोळ केली. स्वच्छ अंगाने बायकोनी म्हणजे सुशिलेने दिलेला चहा प्यायला. थोडा वेळाने इकडे तिकडे गप्पा टप्पा करत रात्री 9 वाजता जेवलो आणि 9:30 वाजता बापू जेव्हा मी जेवून उठलो तोपर्यंत ही कुत्री आणि तिची नजर माझा पाठलाग करत होती. त्या दिवशी घरात गेल्यानंतर आता ज्या सगळ्या घटना किंवा क्रिया मी केल्या त्यामध्ये कुठेही माझं लक्ष लागत नव्हतं. मला सारखे सारखे त्या कुत्रीचे दयार्द्र असे डोळे डोळ्यासमोर येत होते आणि प्रत्येक क्षणाला तिच्याबद्दल एक कणव माझ्या मनामध्ये वाढत जात होती. माझं जेवण झाल्यानंतर मला अचानक वाटलं की घरामधल्या उरलेल्या 2 पोळ्या आज त्या कुत्रीला नवून घालाव्या. म्हणून मी माझ्या बायकोला सुशिलेला म्हटलं की बाई जर पोळ्या असतील तर त्यातल्या 2 मला दे, मला अशा कुत्रीला नवून घालायच्या आहेत. सुशिलेने कागदाच्या पुडीमध्ये बांधून घरातल्या 2 पोळ्या मला दिल्या. मी तडक खाली उतरलो, बिल्डिंगच्या बाहेर आलो. आता ती कुत्री मात्र तिथे असायला पाहिजे एवढीच देवाची प्रार्थना करत करत झपाझप पावलं टाकत मी त्या दुकानांच्या रांगेपर्यंत आलो. माझ्या सुदैवाने कुत्री तशीच बसलेली होती. मगाच्यापेक्षा आत्ता जास्तच गलित गात्र झालेली दिसत होती. मी माझ्या हातातल्या पुड्या सोडून त्या कुत्रीला पोळ्या खाऊ घातल्या. कुत्रीने पटापटा लगा 2-4 घासामध्ये त्या 2ही पोळ्या संपवून टाकल्या. मी घरी परत आलो आणि त्याच्यानंतर मग रोज रात्री जेवण झाल्यानंतर घरातल्या 2 पोळ्या घेऊन त्या कुत्रीला घालत राहावं असं मला कुठेतरी वाटायला लागलं आणि माझा तो क्रम बापू सुरू झाला. त्याच्यानंतर ती पोटुशी असलेली कुत्री 15-20 दिवसांनी व्यायली. तिला 4 चांगली गोंडस पिल्लं झाली. आता मग मी तिला 2 पोळ्यांच्या ऐवजी 3 पोळ्यांचा रतीब सुरू केला. कारण आता ती कुत्री एकटी नव्हती तर तिच्या अंगावर झुजून लुतून तिचं दूध पिणारी 4 छोटी छोटी पिल्लं तिच्यावरती अवलंबून होती. रोज माझा हा क्रम सुरू होत होता. मलाही त्या कुत्र्यांचा लळा लागलेला होता. जराशी हिंडती फिरती झाल्यावर ती कुत्री आणि तिची 4 पिल्लं माझ्याकडे धावत येत माझे हात पाय चाटत एखादं पिल्लो जरा हुशारीने माझ्या पोटावर किंवा खांद्यावर चढून बसे. आपल्या तोंडाने माझ्या मानेला कधी गुदगुल्या करत असे आणि असं आमचं हे सगळं एकमेकांना समजून घेण्याचं काम 15-20 मिनिटं कधी कधी अर्धा तास चालत असे. असं करता करता बापू हा आत्ता जो नोव्हेंबर महिना गेला त्याची 30 तारीख उजाडली. त्या दिवशी आमचे देशपांडे साहेब रिटायर्ड होणार होते आणि त्यांच्या रिटायरमेंटसाठी आम्ही बँकेतल्या लोकांनी थोडीशी वर्गणी काढून बँक संपल्यानंतर यांना एक निरोप समारंभ करायचा असं ठरवलं होतं. 30 तारखेला बँकेचं सगळं कामकाज 5:30 वाजता आवरल्यानंतर आम्ही आमच्या देशपांडे साहेबांना नोकरीमधून निरोप देण्यासाठी जो समारंभ आयोजित केलेला होता त्याची आम्ही सुरुवात केली. आमच्या बँकेच्या मॅनेजरनी, देशपांडे साहेबांनी, नंतर 2-4 लोकांनी भाषणं केली. देशपांडे साहेबांनी आपले अनुभव त्याच्यामध्ये कथन केले आणि या बँकेची सगळी जबाबदारी आता मी नसताना बाबा तुमच्यावर देतो आहो असं सद्गदित अंतःकरणाने सगळ्यांना सांगितलं. तो समारंभ संपल्यावर मी माझ्या बँकेतून निघालो तोपर्यंत 7:30 वाजून गेलेले होते. स्टेशनवर येऊन जेव्हा मी गाडी पकडली तेव्हा बापू मला सगळ्यात जोरात आणि प्रकर्षाने आठवण आली ती त्या कुत्रीची आणि तिच्या 4 गोजीरवाण्या पिलांची. आज आपल्याला इथेच 8 वाजले आहेत. आपली 9 वाजताची त्या कुत्र्यांना खाऊ घालायची वेळ आहे. आज आपण 9:30 पावणे 10 होईपर्यंत काही घरी पोचत नाही तर ते मुके बिचारे जीव आशेला लागून कितीतरी वेळ आपली वाट बघत असतील असं मला राहून राहून वाटायला लागलं. आणि त्या एकंदर अवस्थेमध्ये आज चालणारी ही रेल्वेची गाडी खूप उशीर करते आहे असं कुठेतरी मला वाटलं. रोज
8:30 8:15 उतरणार आम्ही. त्या दिवशी बोरिवली स्टेशनवर उतरलो तेव्हा 10 वाजून गेलेले होते. बापू मी तडक घरी गेलो आणि दरवाजामध्ये उभ्या असलेल्या सुशिलेला म्हणजे माझ्या बायकोला म्हटलं की अगं आत्ताच्या आत्ता मला घरातल्या त्या 2 पोळ्या आणून दे, मी पटकन कुत्र्यांना खायला घालून येतो आणि मग मी जेवण करतो. सुशिलेला माझं त्या कुत्र्यांबद्दलचं असलेलं प्रेम किंवा आमच्या दोघांची झालेली जवळे पक्की माहीत होती आणि त्यामुळे तिने कोणताही अनुमान न करता पटकन मला पोळ्या आणून दिल्या. बापू त्याच पावली मी मागे फिरलो, झपाझपा गेलो आणि त्या दिवशी मी कुत्र्यांना नेहमीप्रमाणे त्या पोळीचे तुकडे करून त्यांच्या समोर घातले. बापू ती कुत्र्याची 4ही पिलं माझ्या भोवती फेर धरून नाचत होती, बागडत होती, माझे हात पाय चाटत होती, अंगा खांद्यावर मस्ती करत होती. पण बापू एकाही पिलाने मी घातलेल्या त्या पोळीच्या तुकड्यांना तोंड लावलं नाही. मला थोडंसं आश्चर्य वाटलं. आज ही सगळी मंडळी आपल्यावर रागावलेली आहेत असं कुठेतरी मला वाटलं. मी त्यांना माझ्या भाषेमध्ये जसं काही सगळ्यांना ही भाषा समजते आहे असं समजून त्या 4ही पिलांना समजावून सांगितलं की बाबांनो आज मला उशीर झाला पण याच्या पुढे मी उशीर होऊ देणार नाही, तुमची उपासमार होऊन देणार नाही. पण बापू मी परोपरीने प्रयत्न केले. 15-20 मिनटं त्याच्यामध्ये खर्ची घातले पण त्या 4 पिलांपैकी एकाही पिलाने त्या पोळीला तोंड लावलं नाही. मग माझ्या मनामध्ये विचार आला की अरे रोज पोळी खाऊन खाऊन बहुतेक यांना आज कंटाळा आलेला आहे, म्हणून आता दुसरं काहीतरी यांना वाढावं या विचाराने मी पटकन तिथून उठलो, घरी गेलो आणि सुशिलेला म्हटलं की आज त्या कुत्र्याच्या पिलांना पोळ्याचा कंटाळा आलेला आहे, आज घरातली 2-4 बिस्किटं दे बघू. सुशिलेने मुलांसाठी आणलेला बिस्किटचा पुडा माझ्या हातामध्ये ठेवला. मी झपाझप परत त्या ठिकाणी आलो. ती बिस्किटं पुड्यातनं काढून त्या कुत्र्याच्या समोर त्याची रास करून ठेवली. तरीही ती कुत्र्याची 4ही पिलं माझ्या अंगाखांद्यावर परत खेळायला लागली पण त्या बिस्किटांना मात्र त्याने तोंड लावलं नाही. मग पुन्हा एकदा मी अर्जव केली पण त्या कुत्र्यांचं त्या दिवशी मी घातलेल्या पोळ्या बिस्किटं काहीही खायचं मनच करत नव्हतं. शेवटी कंटाळून बापू मी आता यांना बहुतेक मस्ती आलेली आहे असा काहीसा विचार करून आपल्या घरी परत आलो. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मात्र नेहमीच्या वेळी माझं जेवण झाल्याबरोबर परत एकदा 2 पोळ्या घेऊन मी त्या कुत्र्याच्या पिलांकडे गेलो. बापू आणि मी पोळ्या कधी आणतोय आणि कधी खायला घालतोय अशा अवस्थेमध्ये ती पिल्लं होती. मी पोळ्याचे तुकडे करून टाकल्यावर फस्त करून टाकायला त्यांना बापू 2 मिनटं पण लागली नाहीत आणि मग पुन्हा एकदा त्याने माझ्या अंगाखांद्यावर खेळायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर आज तागायत बापू मी माझा हा नेम काही चुकून दिला नाही. त्या लोकांना माझं जेवण झाल्याबरोबर लगेच पोळ्या नेऊन घालणं हे आता मी माझं एक कर्तव्यच मानलेलं आहे. आणि मी जेव्हा इथे गावाला आलेला आहे तेव्हा माझ्या सुशिलेला सांगितलं आहे की तू पोळ्या नेऊन घाल आणि मला खात्री आहे बापू की तिने नेहमीप्रमाणे त्या पोळ्या घालायचं व्रत माझ्याकडून घेऊन नित्य नियमाने चालू ठेवलेलं असेल. एवढं सगळं आपल्या आपल्या शब्दामध्ये बापूंना मुंबईची एक गोष्ट म्हणून या धनूने आजोबांना सांगितलं. आणि मग परत एकदा विचारलं की बापू त्या दिवशी माझ्या मनात आलं की या कुत्र्यांना आता मस्ती आलेली आहे, बिस्किटं पण नकोत, पोळ्या पण नकोत. पण दुसऱ्या दिवसापासून त्या पोळ्या मात्र खायला त्यांनी सुरुवात केली. कधी कधी गोष्ट ही जेव्हा मला आठवते तेव्हा असं वाटतं की तो एक दिवसच असा का आला की ज्या दिवशी या कुत्र्याच्या पिलाने मी घातलेली बिस्किटं आणि त्याच्या आधी घातलेली पोळी खाल्ली नाही. एवढं सगळं सांगून आता याचं काहीतरी उत्तर मिळेल या अपेक्षेने धनू माझ्या आजोबांच्या म्हणजे बापूंच्या तोंडाकडे बघत बसला. आजोबांनी 2-2.5-3 मिनिटं विचार केला आणि म्हणाले धनू अरे असं असेल.
असं म्हणून त्यावेळेला बापूंच्या म्हणजे माझ्या आजोबांच्या मनामध्ये जे विचार आले ते त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये धनूला सांगितले की बाबा एका दिवशी त्या दिवशी तू म्हणतोस त्या दिवशी कुत्र्याने तुझी पोळी आणि बिस्किटं काही खाल्लं नाही, पण त्याच्यानंतर मात्र आज तागायत ते खाताय, त्याचं हे कारण असेल. आता आजोबांनी सांगितलेलं हे कारण धनू शांतपणे ऐकत होता आणि हे कारण आजोबांनी सांगून पूर्ण केल्यानंतर झराझरा धनूच्या चेहऱ्यावरचे भाव बदलायला लागले आणि त्याच्या चेहऱ्यावर असे भाव आले की बापू नावाच्या या माणसाला आपण जो मान देतो आहो किंवा आपला बाप म्हणजे बाब्या सावंत या बापूंचं येता जाता जे गुणगान गातो ते अगदी निरर्थक आहे. अतिशय चुकीच्या माणसाशी आपण आत्ता हा संपर्क साधलेला आहे आणि एवढे सगळे विचार मनामध्ये काहूर करून दाटून आल्यावर धनू माझ्या आजोबांना म्हणजे समोर बसलेल्या बापूंना म्हणाला की अहो बापू, काहीतरी काय सांगताय? अहो आत्ता हे 20वे शतक आहे, जग कुठे चाललेलं आहे, मुंबई कुठच्या कुठे निघून गेलेली आहे, पण बापू तुम्ही या गावामध्ये उभं आयुष्य काढलं आणि म्हणून मला असं वाटतंय तुम्ही 20व्या शतकातही नाही तर कुठच्या तरी 15व्या 17व्या शतकामध्ये जगता आहात. धनू भडा भडा हे सगळं बोलून मोकळा झाला. आजोबांनी शांतपणे त्याचं तेही म्हणणं ऐकून घेतलं आणि मग सांगितलं की बाबा तू म्हणतोस ते अगदी खरं आहे. माझा सगळा जन्म या ठार खेड्यामध्ये गेलेला आहे, मुंबईची मला माहिती नाही, त्यामुळे कदाचित माझे हे सगळे विचार अगदी 15व्या 17व्या नव्हे कदाचित 13व्या शतकातले सुद्धा असतील. पण बाबा तू तुझी गोष्ट मला सांगितलीस, त्याच्यावर मला जे वाटलं ते मी तुला सांगितलं, इतकाच याचा अर्थ आहे. गेले 2-3 दिवस धनू माझ्या आजोबांच्या म्हणजे बापूंच्या प्रेमामध्ये होता. ते प्रेम त्याने सगळं आता मनातून झटकून टाकलेलं होतं. धनू उभा राहिला, आजोबांना एक करायचा म्हणून नमस्कार त्याने केला आणि तिथून निघून आपल्या घरी गेला. धनूच्या बापाने म्हणजे बाब्या सावंतांनी जे सांगितलं होतं त्याची पूर्तता करायसाठी धनू जेव्हा मुंबईला परत जाणार होता त्याच्या आदल्या दिवशी मात्र पुन्हा एकदा हा धनू माझ्या आजोबांच्या म्हणजे गावाच्या खोताच्या बापूंच्या भेटीला आला. 2 दिवसापूर्वी जे काही बोलणं झालेलं होतं त्याचा लवलेशही या धनूच्या वागण्या बोलण्यात किंवा चेहऱ्यावर दिसत नव्हता. पहिल्या दिवशी धनू जसा भेटला होता तशाच थोड्याशा कोरडेपणाने तो बापूला भेटला, बापूंना नमस्कार केला आणि तिथून निघून गेला. धनू मुंबईला निघून गेल्यानंतर 8-10 दिवसांनी आजोबांच्या नावाने एक चांगला जाडजूड लखोटा आमच्या घरी येऊन पडला. आल्या आल्या आजोबांनी तो लखोटा उघडला. त्याच्या आतमध्ये 7-8 फुलस्केप असं लिहिलेलं पत्र होतं. आजोबांनी झराझरा ते पत्र आपल्या नजरेखालून घातलं. पत्र वाचून झाल्यावर आजोबांच्या चेहऱ्यावर मिस्किल असं हास्य उमटलं आणि मग आजोबांनी परत एकदा त्या सगळ्या कागदांची व्यवस्थित घडी करून त्याच लिफाफ्यामध्ये ठेवलं आणि खुणेने किंवा एखादी महत्त्वाची वस्तू ठेवतो आहोत अशा आविर्भावामध्ये आपल्या कपाटामध्ये ते पत्र अतिशय काळजीपूर्वक ठेवून दिलं. त्याच्यानंतर 1.5 महिना निघून गेला आणि होळीच्या थोडं आधी काही ना काही कारणाने आमच्या आजोबांची मित्रमंडळी आणि गावातली 15-20 जाणती माणसं अशी आमच्या घरी जमलेली होती. दुपारची वेळ होती. सगळेजण घरातून जेवून आजोबांकडे येऊन बसलेली होती. गप्पांना रंग चढलेला होता. इकडच्या तिकडच्या गप्पा मारत असताना मधूनच गावचे जे मास्तर होते मधुकर कुलकर्णी त्यांनी पटकन एक विषय काढला की बाबा 2-2.5 महिन्यापूर्वी बाब्या सावंताचा धनू गावामध्ये येऊन गेला. मग ज्याने त्याने धनू आपल्याला कसा भेटला, आपल्याला काय दिलं, मुंबईच्या काय हकीकती सांगत होता या चर्चांना सुरुवात केली. मग
पुन्हा एकदा मधुकर कुलकर्ण्याने म्हणजे गावातल्या शिक्षकांनी माझ्या आजोबांना विचारलं की काय हो बापू, बाब्या सावंत तुम्हाला 2 वेळेला पाया पडायला येतो, एकदा आल्यावर आणि एकदा निघताना, तसा हा धनू आला होता का? माझ्या आजोबांनी सांगितलं की बाबांनो, धनू आला होता. बाब्या सावंत 2 वेळेला येतो, तो हा धनू 3 वेळेला मला भेटून गेला. आजोबाने खुर्चीमध्ये बसून बाब्या सावंताचा धनू 3 वेळेला भेटून गेला हे जेव्हा सांगितलं तेव्हा समोरच्या लोकांना थोडंसं आश्चर्य वाटलं. आणि मग या बाब्या सावंताच्या मुलाने, धनूने आपल्याला न सांगितलेल्या अशा काही खास गोष्टी या बापूंना सांगितलेल्या असतील, हा होरा बांधला. आणि मग त्या गोष्टी बापू आम्हाला सांगा असा हट्ट समोर बसलेल्या 2-4-5 लोकांनी धरला. आता एवढे सगळे लोक आपल्याला मान देत आहेत, धनूनी आपल्याला वेगळं काहीतरी सांगितलेलं असेल हे सगळ्यांना खात्रीपूर्वक वाटतंय. हे ऐकल्यावर बापूंना सुद्धा थोडीशी सुरसुरी चढली. आणि मग बापूंनी आपल्या धीर गंभीर स्पष्ट आवाजामध्ये सांगायला सुरुवात केली की धनू माझ्याकडे येऊन बसला होता, नुसता इथे पडवीत भेटला नाही, तो ओटीवर येऊन माझ्या गादीवर बसून मांडीला मांडी लावून 2-2.5 तास गप्पा ठोकत होता. आणि बाबांनो, त्यावेळेला त्याने मुंबईमध्ये त्याला जाणवलेली विचित्र वाटलेली एक गोष्ट मला सांगितली. अशी सगळी प्रस्तावना करून मग समोर बसलेल्या सगळ्या माणसांना धनूने बापूंना जी गोष्ट सांगितलेली होती ती सविस्तरपणे सांगितली. आणि मग धनूने जो काही प्रश्न त्याच्या मनामध्ये बरेच दिवस रेंगाळत होता तो विचारल्यावर बापूंनी जे उत्तर दिलं होतं तेही धनूला सांगितलं. धनू त्यावर मला म्हणाला, बाबांनो, की तुम्ही 15व्या-17व्या शतकामध्ये आहात बापू, तुम्हाला मुंबईची आणि जग कुठे गेलं याची काही कल्पना नाही, त्यामुळे असलं कसलं तरी काहीतरी उत्तर तुम्ही मला देताय. आता साक्षात बापूंना धनू असं बोलणं म्हटल्यावर समोरचे सगळे चुळबुळले. बापू तो असं कसं म्हणाला, तो असं कसं म्हणाला, असं सगळं बोलायला लागले. पण त्यावर सगळ्यांना शांत करत हसत बापू म्हणाले की अरे पण धनू हा खरोखर आपल्या गावचा मुलगा आहे हे मात्र मला पटलं हो. कारण मी त्यांनी गोष्ट सांगितल्यावर जे काही सांगितलेलं होतं ते त्याला पटलं नव्हतं. आणि आपल्याला न पटलेली गोष्ट, आपल्या मनाला न आवडणारी गोष्ट ही बापूंना खोटं पाडण्यासाठी तरी का होईना या धनूने मुंबईमध्ये जाऊन एक प्रयोग केला. आणि तो प्रयोग कसा काय पार पडला याच्यावर मग एक खुलासेवार असं मोठं पत्र लिहून त्याने 15 दिवसापूर्वी मला पाठवलेलं आहे. आता आजोबाने जे अर्धी गोष्ट सांगितली होती त्याच्यावर आजोबांचं जे उत्तर होतं त्याच्यावर धनूची जी प्रतिक्रिया होती त्याने समोरची माणसं आधीच पुरेशी बुचकळ्यात पडलेली होती. पण आपल्याला अदवा तद्वा बोलणाऱ्या या धनूबद्दल एकही कडवट शब्द वाक्य न बोलता बापू पुढे सांगतायत की बाबा मला खोटं पाडण्यासाठी याने मुंबईत जाऊन काही प्रयोग केला आणि त्या प्रयोगाचं साध्यंत वर्णन करणारं पत्र मला पाठवलेलं आहे. असं बोलून मग बापू आपल्या खुर्चीवरनं उठले. त्याने आपल्या ओटीवर ठेवलेलं कपाटातलं ते पत्र काढलं आणि मग पत्राचे कागद सगळ्या समोर बसलेल्या लोकांच्या समोर बाहेर काढले आणि ते पत्र धडधड धडधड करत समोर बसलेल्या सगळ्यांना वाचून दाखवायला बापूंनी सुरुवात केली. त्या पत्रामध्ये लिहिलं होतं की आदरणीय बापू, साष्टांग नमस्कार, विनंती विशेष. तुमचा निरोप घेऊन मी मुंबईला सुखरूपपणे पोहोचलो. वाटेत काहीही त्रास झाला नाही. त्याच्यानंतर मग त्याने
आपल्या त्या कथेचा उल्लेख केलेला होता. बापूंनी काय सांगितलं ते लिहिलेलं होतं आणि त्याच्यावर पुढे लिहिलेलं होतं की बापू तुम्ही केवळ मला सांगितलं आणि ते खोटं आहे हे ठरवण्याच्या मिशाने मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे 2-4 वेळेला उलटी कृती केली. म्हणजे बापू मी घरी आलो, परत एकदा स्वतः न जेवता सुशेलेच्या हातातून पोळ्या घेतल्या आणि त्या कुत्र्याच्या पिलांना खाऊ घालायचा प्रयत्न केला. त्या दिवशी मात्र कुत्र्याने परत एकदा त्या पोळ्यांच्या तुकड्यांना, नंतर घातलेल्या बिस्किटांना तोंड लावलं नाही. मग दुसऱ्या दिवशी परत मी जेवून जात असे, कुत्र्याची पिलं घातलेल्या पोळ्यांचे तुकडे खात असत. बापू गेल्या 15वड्यामध्ये असं 1-2दा नाही तर 4 वेळेला झालं आणि त्या दिवशी तुम्ही मला जे कारण सांगितलं होतं ते बापू मला पूर्णपणे पटलं आहे आणि म्हणून या पत्रामधून मी 50 नव्हे 100 वेळा तुमची क्षमा मागतो आहे. त्याच्यानंतर पुढे 2-4 10 ओळी बापूंबद्दल लिहिल्या होत्या आणि सगळ्यात शेवटी पत्राचा शेवट करताना आपली सही त्याने केलेली होती की बापू तुमचा आज्ञाधारक धनंजय बाब्या सावंत. असं सगळं सविस्तर पत्र बापूंनी समोर बसलेल्या माणसांना वाचून दाखवलं आणि मग धनूबद्दल मगाशी असलेले सगळे विचार ज्यांच्या मनातून कोळिष्टकासारखे दूर झाले. आपल्या कोकणातल्या आपल्या गावातला मुलगा आहे, त्याला जसं वाटलं तसं त्या वेळेला तडफेने तो बापूंना बोलला. बापूंना त्याचा राग आला नाही आणि या मुलाने सुद्धा बापूंना खोटं पाडण्यासाठी मुंबईमध्ये जाऊन असा प्रयोग केला आणि त्या प्रयोगामध्ये आपल्याला आलेलं अपयश सुद्धा पत्रांनी बापूंना कळवायला हा धनू म्हणजे बाब्या सावंताचा मुलगा डगमगला नाही. या सगळ्या गोष्टीचं अप्रूप या समोर बसलेल्या माणसांना वाटत होतं. आता पुन्हा एकदा सगळ्या लोकांनी आजोबांकडे नजरा लावल्या आणि मग कुलकर्णी काकाने परत बापूंना विचारलं की अहो हा सगळा पत्रामधला खुलासा आम्हाला समजला, त्याच्या आधीची गोष्ट समजली, पण बापू तुम्ही या समोरच्या ओटीवर बसून पहिल्या दिवशी धनूने तुम्हाला जे काही सांगितलं त्याच्यावर तुम्ही काय सांगितलं त्याचा उल्लेख किंवा ते समजतच नाहीये. बापूंच्या चेहऱ्यावर परत एकदा मिस्किलपणा विलसायला लागला आणि समोर बसलेल्या माणसांकडे बघत बापू शांतपणे म्हणाले की अरे बाबांनो, मी वेगळं किंवा प्रकांड पांडित्य असं काहीच सांगितलं नाही. मी धनूला म्हटलं होतं की बाबा कुत्रा हा इमानी प्राणी आहे, हे सगळ्या जगाला माहीत आहे, त्याच्या अनेक आख्यायिका आपण ऐकलेल्या आहेत, पण माझ्या वाडवडिलांनी जे मला सांगितलेलं आहे की कुत्रा आणि वटवाघूळ यांना काही अतिंद्रिय शक्ती आहेत आणि त्यामुळे केवळ आपल्या मालकाबद्दल इमानीपणा दाखवून कुत्रा थांबत नाही, तर मालकाच्या मनामध्ये चाललेली आंदोलनं, त्याच्या मनामध्ये असलेले विचार आणि त्याची एकंदर परिस्थितीसुद्धा कुत्र्यांना लगोलग कळत असते. पहिल्या दिवशी जेव्हा देशपांडे साहेबांचा निरोप समारंभ होता त्या दिवशी धनू घरी गेला. कुत्र्यांच्या काळजीने स्वतः न जेवता सुशेलेच्या हातातून पोळ्या घेऊन त्याने कुत्र्यांना वाढल्या. कुत्र्यांना एक समजलेलं होतं की रोज भरपेट जेवून हा माणूस आपल्याला पोळ्या आणून वाढतो, आज मात्र हा उपाशी आलेला आहे आणि म्हणून त्या 4ही कुत्र्याने आपला मालक किंवा हा रोजचा अन्नदाता उपाशी असताना आपण तोंड लावणं बरोबर नाही या एकाच विचाराने आधी घातलेल्या पोळीच्या तुकड्यांना, नंतर आणून घातलेल्या बिस्किटांना सुद्धा कुत्र्यांनी तोंड लावलं नव्हतं.
सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असतं. या माझ्या ठाम विचाराला पुन्हा एकदा पुष्टी देणारी ही घटना आजोबांच्या मांडीवर बसून मी फार फार वर्षापूर्वी ऐकलेली होती. या एकंदर कथेबद्दल आपल्याला काय वाटतं ते खालच्या कॉमेंट बॉक्समध्ये सविस्तर लिहून प्रतिक्रियांच्या रूपामध्ये माझ्यापर्यंत जरूर पाठवा. आपल्याकडून आलेल्या प्रत्येक प्रतिक्रियेचं माझ्याकडून स्वागतच आहे.